उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांना. ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री उमा प्रकाश भेंडे यांचं बालपण कोल्हापूर येथे गेलं व तेथूनच त्यांच्या कला जीवनाला सुरुवात झाली. कारण कोल्हापूर करवीर नगरी कलेने समृद्ध असल्याने बालपणी त्यांनी मेळ्यातून व नाटकातून हौशी रंगभूमीवर काम केलं. अनेक बक्षिसं व पारितोषिक मिळवली. गेल्या 3 तपाहून अधिक मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तसेच हिंदीतही त्यांनी 80हून अधिक चित्रपटांमध्ये कामं केली. तेलुगू छत्तीसगढी या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका त्यांनी साकार केली. वयाच्या 14व्या वर्षी भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटामध्ये ख्यातनाम अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या गाण्याच्या प्रसंगात सीतेची भूमिका त्यांनी केली होती. या चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. मी रंगमंचाच्या पाठीमागे जाणून घ्या जेणेकरून आपल्याला उर्वरित आपल्या आयुष्यात आपण कशी प्रगती करावी आणि कशा प्रकारे जावं याचा मार्ग सापडू शकतो. मोहिनी लग्नाची बेडी माहिती आहे का तुम्हाला? लग्नाची बेडी या नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्या आहेत. सन 2011ला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार त्यांना मिळाला असून स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था श्री प्रसाद चित्र या नावाने मुंबईत चालवली जात आहे. त्यांनी मगाशी मी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भालू या चित्रपटातील त्यांचा हा किस्सा सांगितला. त्यांना आश्चर्य वाटलं असेल, सर मी याच्याबद्दल जाणून आहे, खरं आहे की खोटं आहे ते सांगतीलच. इथे नवोदित कलाकारांना घेऊन निर्माण केलेला चित्रपट आपण यांना पाहिलं का? या चित्रपटाची निर्मिती केली. हे झालं उमा वहिनींबद्दल. 40 वर्षाहून अधिक कला क्षेत्राशी निगडीत आहेत. चित्रपट व्यवसाय, नाट्यक्षेत्र, चित्रकला या व्यवसायाकरता स्वतःला त्यांनी वाहून घेतलं आहे. वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून चित्रकला, नृत्यनाट्य याची त्यांना आवड असल्याने बालपणापासूनच चित्रकला, नृत्यनाट्य या तिन्ही व्यासांनी त्यांच्या जीवनात त्यांना आर्थिक साथ दिली. नाटक, चित्रपट याचा छंद असल्याने त्यांनी छोट्या छोट्या भूमिकाही केल्या. हिरवा चुडा, सुधारलेल्या बायका, अनोळखी, चिमुकला पाहुणा असे अनेक छोटे मोठे चित्रपट त्यांच्या वाट्याला. अशी त्यांचा विवाह वैदिक पद्धतीने झाला. त्यांना चित्रपट संस्था काढली. या संस्थेतर्फे त्यांनी रौप्य महोत्सवी भालू तसेच आई तुझे थोरका प्रेमाश त्यांनी कधीही थांबवला नाही. देशात परदेशात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही झाले असून आज त्यांच्या वयाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. कलेसाठी त्यांची जगायची धडपड सुरू आहे. या व्यासपीठावर उपस्थित असलेले राजा कारळे यांनी त्यांचा सत्कार करायचा. सगळ्यांनी उभं राहू द्या आपण. I